की स्कोरर नाहीये. येस या दादा. जाऊया मॅचच्या दिशेनं. मिस्टर प्रवीण हारुगडे सध्या आपण पाहिलं तर मॅच मध्ये ओपन करतात आणि मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू वेग होता, वेगावरती स्वार होते, वेगवान होते प्रवीण हारुगडे. कालच्या दिवसापासून आपण पाहिलं तर एक भन्नाट फॉर्म मध्ये. काल देखील आपण पाहिलं तर ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले, नॉकआउट 31 धावांचा त्यांचा खेळ दमदार राहिला होता कालच्या दिवसामध्ये. आज देखील आपण पाहिलं बरेच अपेक्षा या खेळाडूकडून ठेवलेत. मात्र समोर आपण पाहिलं तर केदार 11 या टीमचा वेगवान गोलंदाज आयकॉन. यावेळी देखील दीपक चोरगेचा हा चेंडू हाफ ट्रॅकर होता, जिथे आपण पाहिलं तर वन बाउन्सर जरूर दंडित केले. मात्र हा चेंडू आपण पाहिलं तर दीपक चोरगे टाकणं या ओव्हर मध्ये हे खऱ्या अर्थानं कधी टाकणार हे त्यांनाच माहिती होतं. मात्र टाकणार हे महत्वाचं होतं, कारण की प्रवीण हारुगडे सारखा फलंदाज समोर असताना एखादा बाउन्सर येणं ते देखील दीपक चोरगे या खेळाडूकडून गोलंदाजाकडून हे मात्र जरूर होणार होतं. मात्र तो बाउन्सर आत्ताच टाकला गेला. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा बॅटच्या रडामध्ये प्रवीण हारुगडे सहजासहजी हे फटके आणि हे चेंडू सोडणार नाहीये. निघून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम येतोय आणि आता झाली सुरुवात या मॅचला. खऱ्या अर्थानं येतोय षटकार. अप्रतिम बॅटिंग. पहिल्या 2 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर गोलंदाज दीपक चोरगेची चर्चा सातत्याने झाली. बॅटच्या रडामध्ये आला, स्लॉट मध्ये आला आणि पोहोचवला अगदी सीमारेषेच्या बाहेर. गती परिवर्तन होता. हा देखील चेंडू बॅटच्या अगदी पट्ट्यामध्ये आला आणि पट्ट्यामध्ये आल्यानंतर कार्यक्रम तर होतो ना, निघून जातोय. वन बाउन्स 4 धावेसाठी चौकार. हा वन बाउन्स नाहीये चौकार. येस रुको जरा, सबर करो, कॅमेरामॅन फोकस करो. हा आहे षटकार. थँक्यू सो मच. चुकतो तो माणूस, चुका सुधारतो तो आमचा देव माणूस. अगदी अंपायर त्यांच्या माध्यमातून दिला गेला हा षटकार आणि संघाच्या धावसंख्येला आले आता खऱ्या अर्थानं चमक. माही मार असं बोलायला काय हरकत नाहीये, कारण की काल अशीच बॅटिंग चालू होती. बॅकफुटला पंच. हा हे अप्रतिम पंच. बॉक ही अगदी कॉपी बुक स्टाईल. बॅक टू बॅक हॅट्रिक षटकार येतोय आणि हॅट्रिक षटकार आपण पाहिलं तर यावी हॅट्रिक षटकार. बॅक टू बॅक 3 षटकार आणि 3 षटकारांच्या माध्यमातून मात्र 6चा पाढा मात्र आता सुरू केला. प्रवीण हारुगडेची का चर्चा केली, कारण की कालच्या दिवसामध्ये देखील प्रवीण हारुगडेने दाखवून दिलं की हा तो तर ट्रेलर होता, वो तो जाकी है, पिक्चर अभी बहुत बाकी है. आणि खऱ्या अर्थानं आता त्यांची बॅटिंग चालू झाली आहे. ज्या गोलंदाज दीपक चोरगेने पहिल्या 2 चेंडूवरती प्रवीण हारुगडेला शांत ठेवलं होतं, तो आता खळबळला. 1111 रुपयाचे बानकरी. सलग 3 षटकाराला आपण पाहिलं तर सन्मान्य आदरणीय गणेशजी नारायण जाधव साहेब यांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला यावी. मात्र 1100 रुपयाचं प्राइस मात्र जरूर जमा झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 19 या आकड्यावरती जाते. 19 धावसंख्या 1919 ही चांगली टोटल आहे बॅटिंग करत असताना, कारण की जेव्हा जेव्हा प्रवीण हारुगडे बॅटिंग करतो तेव्हा आपण पाहिलं तर खेळला तर शेवटपर्यंत मात्र गोलंदाजाला घाम फोडतो. आणि खऱ्या अर्थानं आज ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली आहे त्यांची, सुरुवातीला आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवरती थोडासा त्रास जरूर झाला. मात्र त्यानंतर आपण पाहिलं तर एखादा कनेक्टिंग शॉट आला आणि त्यानंतर आत्मविश्वास जणू त्यांचा गगनाला भिडला. आणि त्यानंतर बॅटिंग मध्ये ज्या पद्धतीने कला दाखवल्या, अप्रतिम स्टार्ट, वेल बिगिन इज ऑफ डन. एका चांगल्या कामाची सुरुवात जर चांगली तुम्ही केली तर अर्ध काम झालंय असं म्हटलं जातं. आणि कदाचित हे काम आता सुरू केलंय, पण कामामध्ये वाटेमध्ये काटे टाकणारे पण आपलेच. या मॅच मध्ये आता वाटेमध्ये काटे टाकले जातील का, कारण की मागील मॅचचा यशस्वी गोलंदाज विलास येतोय सध्या गोलंदाजीसाठी. कारण की केदार 11 ची गोलंदाजी ही मात्र प्रत्येकाने जवळून पाहिले पहिल्या मॅच मध्ये. ओहो, या वेगवान चेंडू होता. बॅट स्विंग केली, त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी बॅट खाली ठेवली, कारण की एक झटका भेटलाय बॅटला.
ती बॅट तुम्ही पाहताय प्रवीण हारुगडे यांची, आणखी अगदी डबल ए ची बॅट आहे, जी बॅट आपण पाहिलं तर त्याच्यावरती मेंटॉर हे पूर्णपणे प्रिंट केलंय आणि बॅट आपण पाहिली तर जरूर वेल स्पिन साठी ओळखली जाते, स्विंग चांगली होते बॅट. बॅट स्विंग अगदी ज्या पद्धतीने बॅट स्विंग केली जाते, कारण की बॅट अगदी वेगानं फिरली जाते. आता खऱ्या अर्थानं विवेकला थोडंसं आपण पाहिलं तर जागा सोडून प्रवीण सोबत चर्चा करावी लागेल, कारण की स्ट्रायकरच्या फलंदाजाचा नॉन स्ट्रायकर फलंदाज हा आरसा मानला जातो. चेंडू कुठे टप्पा पडतोय, कसा टर्न होतोय, कशी हरकत करतोय, कशी जागा बदलतोय, या सर्व गोष्टींची चर्चा आता केली आहे दोघांमध्ये. यावेळी देखील शफलून खेळण्याचा प्रयत्न थोडासा अगदी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये जाऊन हा चेंडू मात्र खेळला गेला. यॉर्कर स्वरूपाचा होता, मनगटाच्या साह्याने फक्त खेळून काढला. या एका धावेच्या मदतीने टीमच्या टोटलला आपण पाहिली थोडीशी चकाकी आले, टीमची धावसंख्या थोडीशी पुढे जाते, जी आपण पाहिली तर 20 या आकड्यावरती 20. विवेक सध्या आपण पाहिलं तर स्ट्राईकला. पहिला चेंडू फेस करतोय विवेक वरपे. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने प्रत्येक खेळाडू जातोय, मात्र सिंगल डबल्सला विसरून चालणार नाहीये. सिंगल डबल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. बरेच टीम आपण पाहिलं तर एकेरी दुहेरी धावांवरती अवलंबून राहिले नाही, म्हणून मॅचेस देखील पराभूत होताना पाहिलं, कारण की फक्त षटकारावरती मॅचेस खेळणाऱ्या देखील टीमला या स्पर्धेमध्ये पराभूत व्हावं लागलं. कदाचित आपण पाहिलं तर या मॅच मध्ये देखील फक्त मोठ्या फटक्यांवरती अवलंबून राहिले. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. मोहिते ब्रदर्स हे अगदी बसलेले आहेत टीमोनं, त्यांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावेचं महत्व काय आहे. पहिली मॅच 31 धावेची, जिथे एकेरी दुहेरी धावावरती ती टीम अवलंबून राहिली नव्हती, तिथे त्यांना पराभव पत्करावा लागला. या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं तर फक्त मोठ्या फटक्यानं धावसंख्या केली जाते. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी बॉटमला बॅटीच्या, जिथे आपण पाहिलं तर अगदी अप्रतिम यॉर्कर मात्र हाताळलाय गोलंदाजी करत असताना विलासनं. ओव्हर क्रमांक 2 चा खेळ मात्र संपुष्टात येतोय आणि धावसंख्या आपण पाहिली तर फक्त जाऊन पोहोचते 21. म्हणजेच काय, विलासची चर्चा आपण का केली, विलास असा गोलंदाज आहे जिथे मॅच मध्ये धावा अडवायच्या तर विलासला बाहेर काढा, मॅच मध्ये धावा अडवायच्या असतील आणि विलासला बाहेर काढला तर विलास सातत्याने मॅच मध्ये कमबॅक करून देतो. पहिल्या मॅच मध्ये देखील तेच घडलं होतं. विलास आला बाहेर गोलंदाजीसाठी आणि त्याने मॅच काढून दिली होती, अगदी या मॅच मध्ये इन करून दिली होती टीमला. आणि या ओव्हर मध्ये देखील त्यानं धावा फक्त खर्च केले 2. इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूसपणा असावा पण तो मैदानामध्ये गोलंदाजी करताना असावा. आणि गोलंदाजीसाठी खऱ्या अर्थानं आता विक्रम येतोय, डिफेंड गोलंदाज जो धावसंख्या डिफेंड करण्यामध्ये नेहमी यशस्वी होतो. हो, यावेळी फुलटॉस चेंडू होता, अगदी क्रॉस बॅटरी खेळण्याचा प्रयत्न, पहिली धाव तर वेगानं कंप्लीट केले. आणखी त्याचा हात देखील आज मगाशी चर्चा केली 9 ते 10 दिवस झाले थोडासा हात पेन करतोय. पण जेव्हा क्रिकेट असतं, माहित नाही काय दैवी शक्ती आहे क्रिकेटमध्ये, पण इतर वेळी हात दुखत असतात आपण शांत घरी बसलो असतो, पण क्रिकेटचा विषय आहे, हात दुखला तरी चालेल पण गोलंदाजी सोडणार नाहीये, असे क्रिकेटचे वेडे आहेत. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटीच्या पुन्हा बॉटमला लागतोय. विक्रमच्या गोलंदाजीमध्ये देखील एक वेगळी वैविध्य आहे की विक्रम प्रत्येक चेंडू एक वेगळ्या पद्धतीने टाकत असतो, प्रत्येक चेंडूला थोडासा गती परिवर्तन करत असतो. त्याचाच फायदा त्याला मागील मॅच मध्ये झाला, जिथे तो मॅन ऑफ द मॅच राहिला होता. 6 चेंडू 12 धावा त्याने डिपेंड केला होता, असा तो गोलंदाज आहे. त्याने कॉन्फिडन्सली सांगितलं होतं मी कॅप्टन कडून ओव्हर मागून घेतली होती. या मॅच मध्ये देखील त्याची गोलंदाजी पाहताय. हो, यावेळी देखील आपण पाहिलं तर कदाचित स्पर्श झाला नाहीये विक्रमच्या कुठल्याही शरीराला, कारण की हा जर विक्रमच्या अगदी शूजला किंवा हाताला स्पर्श झाला असता तर त्याने अपील उचलली असती, पण हा चेंडू सरळ जाऊन यष्ट्यांवरती आदळतोय. एक धाव मात्र कंप्लीट केली जाते, सिंगल एक धाव कंप्लीट केली जाते. आणि विवेक वरपेच्या समोर विक्रमची गोलंदाजी, विवेकला फुलटॉस दिलेत मात्र थोडक्यासाठी बचावला मी म्हणेल, कारण की बिग हिट आले नाहीये. 3 चेंडूवरती 3 सिंगल धावा कंप्लीट केलेत. ओहो, बाहेर ठेवला लीडिंग एज, कॉट बिहाइंड द विकेट. बॅटर अर्थातच या टीमचा ढाण्या वाघ, या टीमचा खऱ्या अर्थानं महत्वाचा खेळाडू ट्रम्प कार्ड प्रवीण हारुगडे बॅक टू द डकआउट.
मेंटॉर यावेळी मात्र माघारी जातोय प्रवीण हारुगडे. आणि विक्रमच्या गोलंदाजीचं का कौतुक केलं की विक्रम प्रत्येक चेंडूची दिशा वेगळी ठेवत आला. हा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी ठेवला, शरीराच्या बाहेर थोडासा ठेवला आणि छेडछाडी केली या चेंडू सोबत. एक चायनीज कट, एक लेमन कट घेऊन चेंडू स्लिपच्या हातामध्ये जातोय आणि तदनंतर कॉट बिहाइंड दी विकेटच्या स्वरूपामध्ये या टीमचा धान्या वाघ महत्वाचा आयकॉन खेळाडू माघारी जातोय प्रवीण हारुगडे. बॅक टू द डकआउट. आज ड्रोन व्ह्यू दाखवलं ओमचा एमटीसी अक्षय शेट मात्रेने की ड्रोन व्ह्यू घेण्यासाठी देखील तुमच्याकडे कला हवी आहे. ती कला ओमचा एमटीसी न नुकतीच दाखवली ड्रोन व्ह्यू ची. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 25 या आकड्यावरती, 24 या आकड्यावरती, 24. मिस्टर सुधीर यावी मात्र आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉल योग्य निर्णय यावी अंपायरने दिलाय. कारण की चेंडू पडल्यानंतर खूप वरून गेला होता, अगदी डोक्याच्या वरून हा चेंडू ट्रॅव्हल झाला. वन बाउन्स म्हणून देखील दंडित केलं जात आहे. वेल अंपायरिंग, एक चांगली अंपायरिंग या स्पर्धेला तुम्ही पाहता. हो बॅटच्या रडामध्ये बॅट अगदी फुल टॉस होता, बॅटीच्या बॉटमला कॅच ड्रॉप होते पण प्रयत्न चांगले राहिले होते. या मैदानामध्ये कॅचेस अवघड आहेत मित्रांनो, कारण की तुम्हाला अगदी बांधावरून खाली उतरावं लागतं. खाली पळत असताना तुमच्या पायाखाली जमीन खऱ्या अर्थानं एक खेळपट्टी म्हणजे एक सपाट मैदान नाहीये आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला कॅचेस पकडाव्या लागतात. ओहो यॉर्कर पुन्हा एकदा बाहेर काढला, कदाचित कॉट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक फलंदाज माघारी जातोय. या ओव्हर मध्ये विकेट तब्बल 2 घेतलेत आणि धावा खर्च केलेत तब्बल 6. अप्रतिम गोलंदाजी राहिले विक्रमची आणि 3 षटकांची अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थात 27 या आकड्यावरती. 27 ही धावसंख्या खऱ्या अर्थानं एक समाधानकारक बोलू शकतो, कारण की ही धावसंख्या आपण पाहिली तर आतापर्यंत एक चांगली बिग टोटल नाही भेटली आहे. बॅटिंग करणारी टीम आपण पाहिली तर डी कॅपिटल या टीमला, कारण की या टीमला हवी एक चांगली टोटल फायटिंग स्कोर. कारण की आतापर्यंत जर मॅच पाहिली तर केदार फायटर एक मॅच विजेता आहे, 2 मॅच जिंकलेल्या, मागील मॅच देखील ते जिंकलेले आहे जी आपण पाहिली तर अगदी मोहिते ब्रदर्स या टीम कडून खेळली आहे. त्या मॅच मध्ये देखील त्यांना विजय भेटला. म्हणजे केदार फायटर 4 मॅच खेळलाय, 2 मॅच विजेता आहे. दुसऱ्या साईडला डी कॅपिटल ती देखील आपण पाहिली तर 3 मधील एक मॅच त्यांनी देखील जिंकलेली आहे आणि या मॅच मध्ये देखील जरूर प्रयत्न करतील केदार 11 या टीमला 2 हात करायचे. शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजी यावी मात्र अगदी बाहेर काढलेत. येस मिस्टर नितीन 40+ एक मास्टर खेळाडू या टीमचा. पहिला चेंडू सोडून दिला जातो. विकेट किपर तुम्ही पाहता व्हाईट बॉलचा इशारा येतो, एक्स्ट्रा धावा ऍड होते टीमच्या टोटल मध्ये. ओहो बॅटच्या अगदी रडामध्ये जणू मागे बसलेल्या प्रेक्षकांना माहिती होतं या आधी या नंतरच्या चेंडूवरती काय होणार. आणि तदनंतर जरूर उल्लेख झाला की या नंतरचे चेंडू जर बॅट खाली येतात तर विवेक सहजासहजी ते चेंडू सोडणार नाहीये, कारण की विवेकच्या बॅटच्या रडामध्ये आलेल्या चेंडूला न्याय तो देतो आणि खऱ्या अर्थानं चेंडूला खऱ्या अर्थानं न्याय भेटला, जिथे निघून जातोय 6 धावेसाठी षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. ओहो स्लोर बान गती परिवर्तन फसवलं गेलंय म्हणून तर मास्टर खेळाडू नितीन दादाला म्हटलं गेलंय, कारण की नितीन मास्टर खेळाडू 40+ चा अनुभव घेऊन मैदानामध्ये उतरलाय. एखाद्या वेगवान गोलंदाजाला जर फटका येतोय षटकाराचा तर त्यात नंतर स्लोर 1 चेंडूवरती फलंदाजाला फसवणं चांगली लक्षणं तुम्ही पाहताय. ओहो कॅच होतीये ड्रॉप. काय घडलंय, कॅच ड्रॉप झाले. काहींच्या मनाला तर काहींच्या अगदी हाताला चटका बसलाय. 1 2 3 खेळाडूंचे हात अगदी डोक्यावरती आहेत तर काहींचे हात कमरेवरती आलेत. या मॅच मध्ये घडलंय काय, जिथे मात्र इथे कॅच होती तिथे कॅच हातातून निसटली आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला. म्हणजेच आलाय षटकार दुष्काळात थोडासा 13वा.
संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 44 धावसंख्या. डी कॅपिटल आता म्हणेल ही धावसंख्या आमच्यासाठी समाधानकारक आहे आणि 40 धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह क्षेत्राच्या वेगाने येतो, चेंडू तर गॅदर केला, पुन्हा निसटला, चेंडू पकडतो, फेकतो, दुसरी धाव थोडीशी अडचणीमध्ये असू शकते आणि अडचणीमध्येच आहे. बॅटर बॅक टू डक आउट. रन आउटच्या स्वरूपामध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज जाईल माघारी. विवेक वरपे स्ट्राईकला, ही जमाची बाजू आहे आणि विवेकला स्ट्राईक वरतीच राहावं लागेल असं टीमची मात्र जरूर उमेद असेल. संघाची धावसंख्या तब्बल आपण पाहिलं तर 5 चेंडूच्या अखेरीस जाऊन पोहोचली आहे. 41 धावसंख्या. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. एखादा 5 बॉल. पहिला चेंडू काय होता? ओके, थँक्यू. तब्बल चेंडू आहेत 4 आणि 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. पुढे येऊन यावेळी देखील विवेकने इनसाइड आउट. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला चेंडू मात्र निघून जातोय. अगदी आउटफील्डला थांबला. काय घडलंय? कदाचित हा चेंडू आउटफील्डला थांबलाय. फक्त धावसंख्या 43. 5 चेंडूचा खेळ झाला आणि आता एका चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. धावसंख्या 43. कॅप्टन या, अर्थातच यानंतर तीर्थ फायटर आणि साई संजीवनी दोन्ही कॅप्टन्स या. यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वेगानं जातोय. तोपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो, चेंडू फेकत नाहीये, घेऊन अगदी गोलंदाजाच्या दिशेने जात आहेत आणि अखेरीस तिसऱ्या धावेसाठी विवेक होईल रनआउट. 2च धावे ती समाधान मानावं लागतंय आणि 2 धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 45. 45 आणि 46 धावेचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. 46 रन्स टू विन. 46 धावा या मॅच मध्ये केदार फायटर टीमला कराव्या लागतील जर त्यांना मात्र विजय मिळवायचा असेल तर. तीर्थ फायटर विपक्ष साई संजीवनी दोन्ही कॅप्टन आपण या. टॉस आपण करूयात. तीर्थ फायटर एका साईडला आपण पाहिलं तर दोन्ही मॅच जिंकलेल्या, तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर साई संजीवनी जे आपण पाहिलं तर 4 मधील एक मॅच मात्र जिंकलेला आहे. लेट्स सी, टॉस आपण करूयात. या साई संजीवनी कॅप्टन. या साई संजीवनी कॅप्टन. हा सध्या ड्रोन व्ह्यू या मैदानाचा दाखवला जातोय. खऱ्या अर्थानं ज्या मैदानामध्ये खेळली जाते नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024. एखाद्या विमानामध्ये तुम्ही बसलात तर खाली पाहिलं तर मैदान कसं दिसेल, यासाठी विमानात बसायची गरज नाहीये. ओमसा MTC आहे, त्यांच्या माध्यमातून तुम्हाला हा व्ह्यू दाखवला जाईल आणि त्यामध्ये आपण पाहिलं संपूर्ण दृश्य, संपूर्ण या मैदानाचा आराखडा, कशा पद्धतीने मैदानाचा विवरण आहे, कशा पद्धतीने मैदान बनवलं गेलं, आजूबाजूचा संपूर्ण परिसर, हिरवी झाडं, डोंगर असतील आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संपूर्ण विकास झालेला भालीकरवाडी हे गाव असेल. संपूर्ण विकास कशा पद्धतीने या गावाचा झाला, संपूर्ण रस्ते असतील, या गावामधील अगदी बंगलो असतील, संपूर्ण आपण पाहिलं तर या ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. सध्या आपण पाहिलं तर हा रस्ता अगदी भालेकरवाडीमध्ये जाणारा, खऱ्या अर्थानं गावागावाला जोडणारे रस्ते सध्या दाखवले गेलेत. त्यानंतर मैदानाच्या बाजूचा संपूर्ण परिसर हिरवळ आणि त्यानंतर आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स असेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर पॅव्हिलियन देखील या ड्रोन व्ह्यू मध्ये दिसले जात आहे. संपूर्ण ड्रोन व्ह्यू ओमसा MTC अक्षय शेट मात्रेच्या माध्यमातून दाखवला जातोय. कॅप्टन या, अर्थातच साई संजीवनी, अन्यथा तिथे हलगीवाले पाठवायला या. निवास दादा, मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस घेतोय. शंकर दादा मोहिते, मी विनंती करेल शंकर दादा मोहिते, अर्थातच
मोहिते ब्रदर्सच्या टीमची ओनर विनंती करेल टॉस केला जाईल आपल्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच किरण सर. अगदी एका बाजूला तीर्थ फायटर्स निलेश भालेकर साहेब, मंगेश भालेकर साहेब यांचा संघ, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अगदी साई संजीवनी टीम आहे. नाणेफेक केली जाईल. तीर्थ फायटर संघ कॉल करेल. स्विंग द कॉइन. काटा कॉल केलाय. नाईकबा बनपुरी प्रीमियर लीगचा हा नाणेफेक आणि इथे मात्र छापा आलाय. मान्यवरांचं मनपूर्वक आभार, अभिनंदन. नाणेफेक जिंकले साई संजीवनी. निर्णय काय असेल? बॉलिंग करू. अगदी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. कशी राहिली स्पर्धा आपल्या संघासाठी? हे ठीक आहे, चालू आहे प्रयत्न. हे सगळी स्माईल दिली आणि प्रयत्न चालू आहेत आणि खरंच प्रयत्न करायला पाहिजेत, कारण की ज्याच्याकडे स्माईल आहे ना तो सगळ्या गोष्टीवर मात करू शकतो. फलंदाजी करायची आहे, काय रणनीती असेल? रणनीती म्हणजे आमचा कॅप्टन 26 फुल फॉर्म मध्ये आहे, त्याच्यामुळे दणाका असणार आहे. येस, अगदी होऊ द्या दणका. टीम साई संजीवनी वॉरियर्स कर्णधारांनी नाणेफेक जिंकले. स्माईलने सांगितले आम्ही गोलंदाजी करू. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. किरण पांडुरंग मस्कर सर, धन्यवाद. जाऊया मॅच कडे. हल्लीचे कॅप्टन मॅच पेक्षा आपण काळे होऊ नये याच्याकडे जास्त लक्ष देतात. जाऊया मॅच कडे. ओहो, प्रवीण आरुगडे पहिला चेंडू अगदी डोक्यावरती हात ठेवतात. त्यांना माहिती आहे चेंडू यष्टांच्या जवळून फुंकर मारून जातोय, मात्र लेग बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. हलक्या हातानं फक्त लेट कट, नंतर आपण पाहिलं तर एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेने समाधान मानावं लागेल. सध्या आपण पाहिलं तर टीमच्या धावसंख्येमध्ये 2 हा आकडा सध्या पाहता. टार्गेट या मॅच मध्ये अर्थातच 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये सध्या दिलं गेलंय. 46. नुकतीच तुम्ही पाहिली ओमसा एमटीसी ची अगदी. ओहो, काय घडलंय या मॅच मध्ये? आता चूक घडली आहे. नजरेला नजर भिडली होती, नजर थोडीशी खाली राहिली आहे. आणि तदनंतर या टीमचा महत्वाचा फलंदाज आपण पाहिलं तर दीपक चोरगे, आयकॉन खेळाडू, रनआउटच्या स्वरूपामध्ये माघारी जातोय. खूप मोठं दुःख होतं एखाद्या आयकॉनला. तुम्ही बोल्ड झाला, तुम्ही कॅच आउट झाला, ती चोक आहे, पण एखादा आयकॉन खेळाडू जेव्हा रन आउट होतो ते देखील अशा पद्धतीने तो रन आउट तो पचवू शकत नाही. आणि या मॅच मध्ये देखील दीपक चोरगेला आता जावं लागेल. बॅटर गॉन, महत्वाचा चालला माघारी. थोड्याच वेळापूर्वी आपण पाहिलं तर ओमसा एमटीसी ची अगदी 81-82 ओमनी जी खऱ्या अर्थानं त्यांची कार आहे ती दाखवली गेली, जी टिपली गेली आमची अगदी कॅमेरामॅनच्या माध्यमातून. गावागावामध्ये फिरणारी ही ओमसा एमटीसी ची 81-82 ओमनी नुकतीच टिपली गेली. व्हाईट परी बरीच जपतो अक्षय शेठ मात्र या ओमनीला. तीच तर लक्ष्मी आहे. इको जवळ मॅचच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय. यावेळी मात्र एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एकाच धावेती समाधान मानलं लागतं, कारण की दीपक चोरगे बाद झाल्यानंतर आता या टीमकडे थोडंसं प्रेशर आलं असेल की आपला आयकॉन बाद झालाय आणि आयकॉन बाद झाल्यानंतर आता मॅच कशा पद्धतीने पुढे घेऊन जायचे. आणि या अशा वेळी एखादा फलंदाज आपण पाहिलं तर सिंगल डबल्सने पहिल्यांदा धावसंख्या आणि पाया बनवतो आणि तदनंतर मोठ्या फटक्यांसाठी जातो. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर जाऊन पोहोचते अगदी. ओहो, यावी कदाचित एज होती का, कारण की प्रवीण आरुगडेने तर अपील उचलली, मात्र चेंडू हातातून निसटला आणि फलंदाजाची कुठली हालचाल नाहीये. आणि अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिली तर प्रवीण आरुगडे यांनी हाताळली आहे. तब्बल आपण पाहिले तर पहिल्या षटकाचा खेळ यावेळी मात्र संपुष्टात येतोय. अगदी 6 चेंडू हाताळले. पहिलं षटक इथेच संपलं गेलंय.
अंपायर फक्त 4 धावा पहिल्या षटकाच्या अखेरीस तुम्ही पाहताय. सेकंड इनिंग सध्या खेळली जाते. 46 धावेचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. 46 ते कशा पद्धतीने केलं जाईल, कारण की हे टार्गेट पोहोचण्यासाठी या मैदानामध्ये 50 धावा देखील चेस केल्या जातात आणि अगदी 30च्या आतमधल्या धावा किंवा 30, 31, 32 धावा देखील डिफेंड केल्या जातात. असं मैदान आहे. धाव संख्या फक्त आहे अर्थातच 4. वेट आम्ही चेक करतो. तुम्हाला थोडस शंका आहे खेळाडूंना, आम्ही चेक करतोय. ओव्हर क्रमांक 2 मध्ये जाऊयात. सागर आलाय गोलंदाजीसाठी. ओव्हर क्रमांक 2 सध्या मात्र सुरू होत्या. ओहो, पहिलाच पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेतोय, पायावरती आदळतोय. लेग बायच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धाव कंप्लीट केली जाते. सागरला आपण पाहिलं तर अगदी गोलंदाजीसाठी जरूर दाखल झाले. हा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बऱ्याचदा बरेच बॅटर आपण पाहिलं तर सरळ बॅटिंगने धावा होतात, क्रॉस बॅटेडने धावा करण्याचा प्रयत्न करतात. स्विच शीट, पॅडल स्वीप या सर्व गोष्टींचा उपयोग तो करत असतात. हो, यावी मात्र आहे स्लिप, मागे जातोय त्याच्या उंजळीमध्ये. विकेटचं पतन. सागर आया, खुशिया लेके आया. विकेटचं पतन होत आहे. बॅटर बॅक टू टक आउट.
चेंडू आत्ताचा रनआउट पकडून, कारण की आधीच्या चेंडूवरती 2 धाबा होत्या आणि आता बॅटर आपण पाहिलं तर रनआउट होतोय. तब्बल 5 चेंडूचा खेळ झालेला आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर आहे ती 7 धावसंख्या. हात खोलावे लागतील या मॅच मध्ये. ओहो, यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी फटका खेळत असताना बॅकफुटला थोडासा पाय गेला विलासला आणि त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 2 चा देखील खेळ समाप्त होतोय. धावसंख्या अगदी 8 या आकड्यावरती. समीकरण जर आपण पाहिलं तर तब्बल येणारे 12 चेंडू आणि 38 धावेची गरज आहे. 12 चेंडू 38 धावा, 38 धावा 12 चेंडू हे समीकरण या मॅच मध्ये ठेवलं गेलंय. नसेल कारण की या तिसऱ्या ओव्हरमध्ये किती धावा येतात, कशा धावा बनवल्या जातात, किती विकेट्स येतात, मॅच कशा पद्धतीने बदलते. कारण की इथे जर धावा आल्या अगदी 15-20च्या सरासरीने एक 15-1 धावा या ओव्हरमध्ये जर खर्च होतात तर पुढच्या ओव्हरसाठी शेवटच्या इनिंगसाठी किंवा शेवटच्या ओव्हरसाठी एक चांगलं समीकरण तयार होऊ शकतं. या मॅच मध्ये सध्या आपण पाहिले संपूर्ण अपेक्षा सध्या विलास आणि अर्थातच ऋतिक कडून सोन्याकडून. लेट्स सी या मॅच मध्ये ते काय करतात आणि कशा पद्धतीने खेळ बनवतात. मिस्टर सुधीर आले ते यावी मात्र आपण पाहिलं तर अगदी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू तर खेळून केला बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. बॅकफुटला जातोय. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी शरीरावरती चेंडू घेऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू मात्र निघून जातोय. निर्धाव चेंडू आला. चांगली गोलंदाजी या सध्या सुधीरला आपण पाहतोय. पुढे येऊन खेळला विकेट किपर आहे स्टंप आउट. बॅटर गॉन. चांगला चेंडू पुन्हा एकदा हाताळलाय आणि या चेंडूने बॅटरला फसवलंय. तो देखील फसलाय. विकेट किपरने तोपर्यंत काम केलंय पूर्ण. रनआउट होतोय. स्टंप आउट होतोय बॅटर. बॅक टू डक आउट. तीन चेंडूचा खेळ झालाय. गोलंदाजाची सातत्याने आपण सुधीरनं चांगल्या पद्धतीने या मॅच मध्ये धीर धरून गोलंदाजी केली आहे आणि अशा वेळी आपण पाहिलं तर यश देखील त्याला भेटलंय. कारण की फलंदाज आपण पाहिलं तर सोन्यानं देखील जागा सोडली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. अजय नवीन बॅटर सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झाला. ओहो हो, अप्रतिम चेंडू यॉर्कर होता. खोदून काढायचा प्रयत्न. कारण की ज्या पद्धतीने गोलंदाजी राहिली आहे मिस्टर सुधीर, कारण की 2 चेंडू अजूनही बाकी असतील. यावेळी देखील आपण पाहिलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर एक रिझनला. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. विवेक तोपर्यंत पोहोचतोय. विवेकनं मात्र यावेळी अगदी 2 धावा मात्र जरूर खर्च केलेत. म्हणजे 2 धावा मात्र जरूर धावून घेतल्या जातात. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर या 2 धावेच्या मदतीनं मात्र अगदी 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 10 धावसंख्या. 46 धावेचं टार्गेट आहे. जी सुरुवात हवी होती ती सुरुवात भेटली नाहीये टीमला बॅटिंग करणाऱ्या. जी केदार फायटर संघ तुम्ही पाहता. चेंडू आपण पाहिलं तर अगदी यष्ट्यांच्या वरून जातोय. लेग स्टिकच्या वरून जाणारा चेंडू तुम्ही पाहिला. ओव्हर क्रमांक 3 चा देखील खेळ याही मात्र जरूर होतोय. तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर धावा फक्त खर्च केल्या गेल्या. 3 विकेट एक भेटली आहे आणि आता मात्र समीकरण येणारे 6 चेंडू आणि तब्बल विजयासाठी अजूनही गरज असेल 35 धावेची. 6 चेंडू आणि 35 धावा.
चला थोडासा स्पीडअप द प्लीज. 6-35 समीकरण आहे. मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत चर्चेत आपण विजय पराजयाची करणार नाही आहोत, कारण की मॅच कधीही काही घडू शकतं. विवेक वरपे आलाय गोलंदाजीसाठी. ओहो वॉट अ बॉल. आणि विकेट किपिंगने मात्र लक्ष वेधून घेतलंय, कारण की जेव्हा बॅटिंग करतो तेव्हा प्रवीण दादाला बोलतो माही मार रहा, आणि अगदी त्याच्या सारखाच माही सारखाच यष्टीरक्षण त्याचा मात्र चालू आहे. कारण की अशा वेळी आपण पहिला हाताला देखील बरीच दुखापत होत असते, कारण की बेल्स तुमच्या बोटांना लागत असतात. यावेळी देखील अगदी बॅटच्या रडामध्ये सरळ बॅटिंग तर खेळला. दीपेक्षा कवर रिझनला आहे खेळाडू. एक धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. मॅच शांत झाली. ही मॅच पूर्णपणे आपण पाहिलं तर बॉलिंग करणारी टीम दी कॅपिटल टीम आहे, त्या टीमनं आपल्या हातामध्ये खेचून घेतले ही मॅच पूर्णपणे. यावेळी देखील आपण पाहिलं तर नाही अगदी नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉल लेग अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवला. इट्स अ नो बॉल आणि येणार चेंडू अगदी फ्री हिटचा असेल. या मॅच मध्ये गोलंदाजी करणारी टीम तुम्ही पाहताय निवांत आहे, शांत आहे, कुठलीही टेन्शन ही टीम सध्या घेत नाही. माहिती आहे त्या टीमला मॅचची चावी आपल्या हातामध्ये लागली आहे, आणि त्याच चावीनं यशाचा दरवाजा खोलू शकतो. आणि सध्या आपण पाहिलं तर विवेक वरपे ज्या पद्धतीने गोलंदाजी चालू आहे, कुठे लपवून ठेवला होता हा गोलंदाज थोड्या वेळासाठी असंच वाटलं, की ज्या पद्धतीने गोलंदाजी आज विवेकची चालू आहे. सध्या तब्बल त्याने चेंडू हाताळलेत 3, आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. ओहो हा जास्तच लेग स्टिकच्या आपण पाहिलं तर अगदी वरून चालला, जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता होते. तब्बल 2 चेंडू आता मात्र बाकी असतील. या मॅच मध्ये आपण पाहिले तर धावा जास्त करू शकला नाहीये. फक्त 14 धावा आतापर्यंत केदार फायटरने केलेल्या आहेत. ओहो फुल टॉस चेंडू. यावेळी मात्र जॅक जरूर केला. चेंडू आपण पाहिलं चांगल्या रीतीनं अडवला जातोय अगदी काव कॉर्नर रिजन मध्ये. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. जेवढ्या जास्त धावेने तुम्ही पराभूत होता, तेवढा तुमचा जो पॉइंट टेबल आहे, जेवढे तुमचे आपण पाहिलं तर जेवढा तो रन रेट आहे तो मायनस मध्ये जाण्याची दाट शक्यता असते. व्हाईट बॉलचा इशारा येतोय, कारण की तुम्ही मॅच किती धावांना पराभूत होताय, किती विकेट्स तुमचे आहेत, तेवढा रन रेट मध्ये तुमचा फरक पडतो. आणि अशा वेळी बऱ्याच टीम आपण पाहिलं तर धावसंख्या स्कोर जरी मोठा असला तरी त्या स्कोर पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. या मॅच मध्ये तसं दिसून आलं नाहीये. या मॅच मध्ये जसे दीपक चोरगे बाद झालेत, तसं नंतर जबाबदारी कोणीही स्वीकारली नाहीये, कारण की दीपक दादाला आपण पाहिलं तर रनआउट झाले ते. त्यानंतर आपण पाहिलं तर या मॅचची थोडीशी हालत खराब झाली. पुन्हा एकदा चान्सेस आहेत स्ट्राईकला, तो देखील हातातून निसटला चान्स. आणि अखेरीस आपण पाहिलं तर धावसंख्या फक्त 19 वरती, आणि अखेरीस आपण पाहिलं तर फक्त 19 धावा या मॅच मध्ये करू शकला केदार फायटर हा संघ. डी कॅपिटलने या मॅच मध्ये आपण पाहिलं तर विजय मिळवला, आणि विजय संघाला देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा. डी कॅपिटल या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सलग दुसरा विजय अगदी संपादित करतोय. आणि केदार फायटर आपण पाहिलं तर अगदी 5 मॅच खेळला,